जनता की बात, जनता के साथ। शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहादा येथे सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला। मंगळवारी दिनांक 7 रोजी शहादा तालुका जनसंपर्क कार्यालयात गरजू पुरुष व महिला मजुरांना सकस जेवणाच्या टिफिनचे वाटप करण्यात आले। राजकीय उत्सवापेक्षा सामाजिक कार्याला प्राधान्य देत शिवसेनेने हा वाढदिवस साजरा केला। तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शहादा परिसरात पपई, केळी, मिरची तोडणीसह विविध मजुरीच्या कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात कामगार येतात। या कष्टकरी मजुरांना घरून जेवण आणणे अनेकदा शक्य होत नाही, ही बाब लक्षात घेऊन त्यांना 3 ताली सकस जेवणाचे टिफिन वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल, शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, जिल्हा युवा सेना उपप्रमुख राजरत्न बिरारे, डॉक्टर राजेंद्र पेंढारकर, जयेश निकम, गोपाल कोळी, लक्ष्मण पवार, कौस्तुभ मोरे, जगदीश ठाकरे, अशोक वसावे, कल्पेश डांगळे, विजय गायकवाड, अप्पा नगराळे, नंदू चव्हाण, यतीश पाटील आदी उपस्थित होते। आज आमचे नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व तरुणच्या मनात राज्य करणारे राम भैया रघुवंशी यांचा आज वाढदिवस साजरा करताना शहादा तालुका शिवसेना, शहादा शहर शिवसेना, शहादा शहर युवा सेना, जिल्हा युवा सेना तर्फे आज आम्ही एक वेगळा कार्यक्रमाचे आयोजन, वेगळा उपक्रम राबवण्याचा एक निर्णय घेतला आणि खूप मोठी बॅनरबाजी न करता आणि खूप बडेजाऊपणा न करता आज आम्ही गरीब कुटुंबाला जे स्थलांतर रोज करतात आणि इतर बाहेरगावी रोजगारासाठी जातात अशा लोकांना आम्ही आज टिफिन देण्याचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता। आपण आपल्या याच्यानुसार, परिस्थितीनुसार आज आपण त्यांना वाटप केलेलं टिफिनचं वाटप केलेलं आहे। आज राम यांचा वाढदिवस साजरा करताना गरीब लोकांची सेवा करता यावी, गरिबांच्या कष्टकऱ्यांचं दुःख दूर करता यावं याकरिता आज आपण एक उपक्रम राबवला आणि आज टिफिनाचं गरीब लोकांना, आज कष्टाळू लोकांना टिफिनाचं वाटप केलेलं आहे। आणि दरवर्षी जे पण आमचे नेते आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय चंदू भैया यांचे वाढदिवस साजरा करताना आम्ही गरिबांची जान घेऊन आम्ही जे उपक्रम राबवणार आहोत। आणि आज पुनश्च एकदा राम भैयांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो। त्यांच्या नेतृत्वाखाली, चंद्रकांत भैया यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनसेवेचं कार्य असंच पुढे आमचं चालत राहील आणि जनसामान्यांच्या सुखदुःखात आम्ही असेच उभं राहू, एवढंच सांगू इच्छितो। जनता की बात, जनता के साथ।